नमस्ते. मी प्राध्यापक डॉक्टर आबासू शिंदे, इग्नू अर्थात इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी अंतर्गत आपण आज वृद्धी प्रतिमान सिद्धांत आणि पुरावा ब्लॉक 2 ग्रोथ मॉडेल थेरी अँड एव्हिडन्स या अंतर्गत युनिट 4 अर्थात हॅरॉड डोमर ग्रोथ मॉडेल यामध्ये विशेष करून हॅरॉड मॉडेल आपण मागच्या काही लेक्चरच्या दरम्यान चर्चा केली होती मागच्या यूट्यूबमध्ये. या आजच्या याच्यामध्ये आपण डोमर प्रतिमान किंवा डोमरचे वृद्धी प्रतिमान यावरती सखोल चर्चा करणार आहोत. वृद्धी आणि विकास हा विषय अत्यंत महत्त्वाचा, देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारा, वृद्धीचे टप्पे आपल्याला दाखवून देणारा दिसून येतो. विशेष करून विकासाचा टप्पा हा प्रत्येकच देशाला गाठायचा असतो. जे देश अगोदरच विकसित आहेत त्यांना आपला विकास सस्टेन करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करायचा असतो. शाश्वत विकास या अनुषंगाने देखील प्रत्येक देश आपला प्रयत्न करत असतो. त्यामुळे निश्चितपणे आपल्याकडे असणारी नैसर्गिक साधन संपत्ती, मानवी साधन संपत्ती दीर्घकाळापर्यंत ठेवण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे तो देश करत असतो. वृद्धी आणि विकासाच्याच अनुषंगाने समाज हा अमर स्वरूपाचा असतो, तर व्यक्ती हा मृत पावणारा असतो. त्यामुळं विकासाची फळं ही सर्वच घटकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं त्या देशातली व्यवस्था ही कार्यरत असते किंवा कार्य करत असते असं आपल्याला दिसून येतं. हेरॉडने ज्या पद्धतीने सांगितलं की भांडवल प्रधान व्यवस्था किंवा भांडवल संचय करणारी व्यवस्था ही महत्वाची आहे, तशाच पद्धतीने डोमरने देखील आपले काही विचार मांडलेले आहेत. हेरॉड आणि डोमर यांच्या विचारामध्ये निश्चितपणे काही गोष्टी साम्य आहेत, काही गोष्टी वेगळ्या आहेत. असं असताना देखील काही वेळेला काही टीकात्मक परीक्षणं देखील हेरॉड आणि डोमर यांच्या विचारावरती झालेले आपल्याला पाहायला मिळतील. हॅरॉड आणि डोमर मॉडेलची काही पार्श्वभूमी जर बघितली तर त्या अनुषंगाने असणारं मॉडेलचं सार किंवा त्याची असणारी पार्श्वभूमी, मॉडेलची धारणा, हॅरॉड मॉडेल, HM मॉडेल त्याला म्हटलंय, HM थेरी म्हटलंय त्याला, त्याचबरोबर DM थेरी पण म्हटलंय डोमर मॉडेलसाठी. आता HM थेरी आणि DM थेरी ज्या वेळेला आपण स्टडी घेतो त्यावेळेला या मॉडेलचं विधान काय असू शकतं, धारणा कशा पद्धतीची असू शकते आणि मॉडेलचे रिफ्लेक्ट आपण म्हणूया परिणाम कशा पद्धतीने दिसून येतात, त्या अनुषंगाने मॉडेलचं काही टीकात्मक परीक्षण किंवा त्या बाबी आपल्याला पाहायला मिळतील. या अनुषंगाने आपण चर्चा तर अगोदरच्या याच्यामध्ये केलेलीच आहे. आज विशेष करून आपण डोमर मॉडेल यावरती विशेष भर देणार आहोत किंवा वर्ड टू वर्ड अगदी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. या मॉडेलमध्ये परत दोघात साम्य काय आहे, समानता काय आहे, असमानता कोणती आहे आणि त्याचं ग्रोथ मॉडेल किंवा वृद्धी मॉडेल जे आहे ते आपल्याला पाहणार आहोत. या मॉडेलच्या काही मर्यादा देखील शेवटी दिलेल्या आहेत. या प्रतिमानामध्ये विशेष करून इंट्रोडक्शन प्रस्तावनेच्या अनुषंगाने काही बाबी सांगितल्यात त्या आपण पहिल्यांदा हेरॉडच्या अनुषंगाने काही आठवते का आपण प्रयत्न करण्याचा आहोत. देशाच्या वास्तविक राष्ट्रीय उत्पन्नात अर्थात भूतकाळात ज्या घडून गेलेल्या घटना बाबी आहेत त्याच्यामध्ये मुक्त बाजार चौकटीचा विचार केला होता. या मॉडेलच्या अनुषंगाने किंवा विशिष्ट ब्लॉकच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण भांडवल संचय म्हणतो या घटकाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न हेरॉड यांनी केलेला आहे किंवा HM थेरीमध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. HD ज्यावेळेला DM थेरी बघतो त्यावेळेला त्याच्यातला बदल आणि याच्यातला बदल आपल्याला या ठिकाणी लक्षात येऊ शकतो. त्यामुळं या अनुषंगाने अर्थव्यवस्थेमध्ये हॅरॉड आणि डोमर मॉडेलची पार्श्वभूमी काय आहे तर दोघांच्या नावामधलं जर पाहिलं तर RF हॅरॉड आणि ED डोमर या विचारवंतांनी मांडलेले काही विचार आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. काही विचार हे सध्याच्या काळापर्यंत देखील लागू पडताना दिसतात. 1948 मध्ये मांडलेलं त्यांनी जे पुस्तक होतं एसे इन थेरी ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ हे पुस्तक जे आहे तर त्या अंतर्गत आपले विचार हेरॉड यांनी मांडले तर डोमर यांनी
1957 मध्ये न्यूयॉर्कमध्ये प्रकाशित होण्यात झालेल्या त्यांच्या विचारधारेच्या अनुषंगाने आपली काही मांडणी ही निश्चितपणे केलेली आहे. हेरोडोमल मॉडेल हे भांडवल प्रधान देशांनाच लागू पडणारं जरी असलं तरी इतर अर्थव्यवस्थांना देखील काही प्रमाणात त्याचा विचार विनिमय होऊ शकतो. आर्थिक वाढीचे शास्त्रशुद्ध विश्लेषण हेरोड आणि डोमर यांनी केलेलं आहे. या भांडवल संचय आर्थिक प्रक्रियेत महत्वपूर्ण भूमिका बजावत असते किंवा महत्वाची भूमिका ही पार पडत असतं. शास्त्रीय अर्थशास्त्रज्ञ किंवा केनेसियन यांनी दोन्हीही बाबतीत वाढीच्या प्रक्रियेत भांडवल संचयाची महत्वपूर्ण भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. भांडवल जमा करण्याची जी क्षमता आहे ती कशा पद्धतीने किंवा दुसरीकडे केन्सियन लोक उलट त्या दिशेने कशा पद्धतीने मांडणी करू शकतात. शॉर्ट पिरियडचा त्या ठिकाणी विचार होणं अपेक्षित असतं. लॉंग टाइममध्ये हे समाजाला बेनिफिट्स मिळणार आहेत का ते जसं पाहिलं जातं तसं अल्पकाळामध्ये केन्स विचारधारा ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला ती प्रभावी दिसते. जेबी से सारखा सनातनवादी विचारवंत ज्या वेळेला पाहतो आपण त्यावेळेला ते दीर्घकाळाचा विचार करतात आणि दीर्घकाळात अर्थव्यवस्था ही समतोल अवस्थेत येईल किंवा समतोल पाऊल अशा पद्धतीचा आशावाद हा ठेवलेला असतो. परंतु हेरॉड आणि डोबर मॉडेलमध्ये यावर विशेष करून अल्पकाळाच्या दृष्टीने विचार करून सॅटिस्फिकेशन किंवा समाधान हे पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु इन्व्हेस्टमेंट करताना हे दीर्घकाळ डोळ्यासमोर ठेवलेला असतो. एखाद्या रस्त्यावरती ज्या वेळेला ब्रिज बांधायचा असतो त्यावेळेला तो ब्रिज किंवा आता सध्याच्या काळात भारतात आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात मेट्रोचं जाळं निर्माण होतंय. विशेष करून मुंबई असेल पुणे असेल म्हणजे पुण्याची मेट्रो आता सुरू होण्याच्या मार्गस्थाव आहेत. तसं कर्नाटक बेंगलोरची ज्यावेळेला आपण मेट्रो पाहतो त्यावेळेला ती व्यवस्थित किंवा सुस्थितीत चालू आहे. दिल्लीच्या ठिकाणची मेट्रो जर विचार केला तर या लॉंग टाइम दीर्घकाळाचा विचार करून केलेली गुंतवणूक त्या ठिकाणी दिसते. म्हणूनच या इन्व्हेस्टमेंटच्या अनुषंगाने पर्याप्ततेत कशा पद्धतीने वाढ होऊ शकते तर त्या दृष्टीने हेरॉड आणि डोबर यांनी आपले विचार मांडलेले आहेत. याचा हेरॉडच्या मांडणीचा सार जो आहे तो भांडवल वाढल्याने अर्थव्यवस्थेची उत्पादन क्षमता वाढत असते. त्याचबरोबर उत्पन्न देखील तितकं वाढेलच असं होत नाही कारण उत्पादनाच्या अनुषंगाने उत्पन्न असेलच असं होत नाहीये. उत्पादन वाढवणं किंवा त्या अनुषंगाने त्याची क्षमता वाढवणं याच्यावरती काम केलं जाऊ शकतो. तसं बाजारपेठेत वस्तूची असणारी मागणी जी आहे ती कशा पद्धतीने आहे ती जर जास्त असेल तर त्या वस्तूच्या किमती ह्या प्रामुख्याने जास्त ठेवता येतील. अन्यथा त्या वस्तूच्या किमती ह्या कमी असतील. म्हणूनच नवीन भांडवल शीर्षकहीन राहू शकते. नवीन भांडवल हे जुन्या भांडवलाची जागा घेऊ शकते जे नंतरचे श्रम वंचित करते आणि बाजार यंत्रणा देखील कशा पद्धतीने त्याच्यात काम करत असते या बाबतीत श्रम वंचित करते आणि नवीन भांडवल श्रमासाठी शक्यतो इतर घटक कशा पद्धतीने बदलले जाऊ शकतात त्याच्यावरती या बाबी म्हणजे नाविन्यपूर्ण उपक्रम किंवा नाविन्यपूर्ण घटकांचा त्यामध्ये विचार व्हावा लागतो. त्या अनुषंगाने आपल्याला असंही म्हणता येईल या मॉडेलची जी धारणा आहे ती कशा पद्धतीची आहे तर उत्पन्नाची प्रारंभिक पूर्ण रोजगाराची जी पातळी आहे ती कशा पद्धतीने आहे किती उंचावू शकते हे आहे. अर्थव्यवस्थेच्या कामकाजात सरासरी किंवा सरकारी हस्तक्षेप जो आहे तो किती होऊ शकतो किंवा होत नाही हे गृहीत धरलेलं असतं. म्हणजे काही गृहीतक धरल्याशिवाय कोणताही सिद्धांत हा खरं तर इम्प्लिमेंटेशन करणं किंवा प्रकाशित करणं हे देखील होणे शक्य नसतं. कारण अर्थव्यवस्थेच्या कामकाजात सरकारी जर हस्तक्षेप जर झाला किंवा झाला नाही तरच भांडवल प्रधान विचार करता वृद्धी घडून येते. पण सरकारी हस्तक्षेप झाला तर कदाचित या वृद्धीमध्ये होणारे बदल हे कमी किंवा जास्त हे वेगवेगळ्या पद्धतीचे असू शकते. बाह्य घटक वाढीच्या चलावर जो प्रभाव टाकत नाहीत म्हणजेच ते एक बंद अर्थव्यवस्था मानलेली आहे. समायोजनामध्ये कोणतीही अडचण दिसून येत नाही. म्हणजे बचतीसारखे आर्थिक चल हे गुंतवणूक उत्पन्न खर्च गुंतवणुकीत संबंधित बदल हे कशा पद्धतीने घडू शकतात ते त्या ठिकाणी पाहिलं जातं. परंतु या बाबतीतली गृहीतक हे विचारात घेतलेले आहेत. बचत करण्याची सरासरी प्रवृत्ती कशी आहे सेव्हिंग अँड इन्कम ज्या वेळेला बघितलं जातं किंवा एंड म्हणलं जातं इन्कम उत्पन्नाच्या अनुषंगाने ही सरासरी बचत प्रवृत्ती जर जास्त असेल तर समाजाने बचत करणं
सर्व समाजातील लोकांनी बचत करणं हे हानिकारक असू शकतो. व्यक्ती पातळीवरती बचत करणं ही सकारात्मक किंवा फायदेशीर असू शकतं. कारण व्यक्ती अल्पकाळात केलेली बचत ही दीर्घकाळात गुंतवणूक करतो. परंतु सर्व समाजाने अचानक बचत केली तर बेकारी, बेरोजगारी वाढण्याची शक्यता असते. कारण अर्थव्यवस्थेतील त्यामुळे मागणी कमी होण्याची चिन्ह जास्त असतात. त्याचबरोबर हेरॉड मॉडेलमध्ये आपल्याला आणखी काही बाबींचा उल्लेख केलेला आहे. RF हेरॉड त्यांच्या मॉडेलमध्ये किती स्थिरता किंवा वाढ होऊ शकते हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. अर्थव्यवस्थेत काही घट्ट किंवा काही बाबी जर बघितल्या तर एकदा स्थिर वाढ आणि अर्थव्यवस्थेत त्यातला असणाऱ्या व्यत्ययाला असंतुलनात येते. संचय शक्ती या विचारणाच्या अनुषंगाने जर कायम ठेवतात. हेरॉडच्या वाढीचं मॉडेल मुख्यत्वे करून काही बाबतीत भर देणारं दिसतं. स्थिर भांडवल उत्पादन गुणोत्तराने स्थिर वाढ दर हा कसा साधता येईल, भांडवल गुणांक आणि निश्चित बचत उत्पन्न प्रमाण, बचत करण्याची प्रवृत्ती या बाबतीत सुद्धा अनेक बाबी खरं तर दिसून येतात. या स्थिर वाढ जी घडून आलेली आहे अर्थव्यवस्थेची ती कशी पद्धतीनं टिकवून ठेवता येऊ शकते किंवा राखता येऊ शकते, त्यासाठी कोणत्या परिस्थिती विचारात विचारात आहेत ते पाहणे अपेक्षित आहे. नैसर्गिक घटक अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या दरावर कमाल मर्यादा कशी ठेवतात किंवा याचे मॉडेल आपल्याला विचारात घेऊन येऊ शकतो. मॉडेलचं विधान काय होतं हेरॉडच्या अनुषंगाने, तर हेरॉड मॉडेल 3 विकास दरावर आधारित आहे. एक वास्तविक वास्तविक वाढ त्याच्यात विचारात घेतलेली आहे जी दर्शवली त्यानंतर बचतीचं गुणोत्तर आणि तिसरं म्हणजे भांडवली उत्पादनाच्या द्वारे निर्धारित केले जाणारे प्रमाण ते कशा पद्धतीने आहे. या दरामध्ये अल्पकालीन चक्रीय वाढ किंवा त्यातला असणारा फरक GW द्वारे दर्शवलेला आपल्याला दिसतो. त्याचबरोबर GN द्वारे जर बघितलं तर कल्याण इष्टतम म्हणजे कल्याणाची पातळी किंवा कल्याण हे सुद्धा सामाजिक दृष्टीनं एक महत्वाचा घटक त्या ठिकाणी विचाराधीन घेतलेला असतो. हेरॉड मॉडेलची जी धारणा आहे त्या धारणेची काही गृहीतकं दिलेली आहेत ती कशावर आधारित आहेत, तर भूतपूर्व काही बचती जर असतील, बचतीची पातळी आहे त्याच्या उत्पन्नाच्या अनुषंगाने साधारण त्याचं किती प्रमाण होतं किंवा जास्त प्रमाण होतं का ते विचारात गेलेलं आहे. तांत्रिक प्रगती जी आहे ती श्रमिक युक्तिवादाच्या अनुषंगाने किंवा तटस्थता यामध्ये दाखवलेली आहे. हे सूचित करताना तांत्रिक प्रगती मॉडेलचा त्या ठिकाणी आधार घेतला आहे. कारण टेक्नॉलॉजीचं डेव्हलपमेंट ही जास्त झाली. जसं की पूर्वी आपण पाहिलं तर साधारण 15-20 वर्षापूर्वी जर पाहिलं तर मोबाईलची आपल्याला तितकीशी आवश्यकता वाटत नव्हती. परंतु त्यानंतर मोबाईलची जी आवश्यकता आणि आतापर्यंत आपण पाहतोय की मोबाईल अगदी फायदे तोट्यापर्यंत आपण आलो. मोबाईल वापरावा की न वापरावा इथपर्यंत आपण आता विचार करायला लागलो. मग याच्यापेक्षा वेगळी काय टेक्नॉलॉजी आवश्यक आहे का असं वाटायला लागलेलं आहे. मग जसं आली संकट असतील किंवा आलेलं काही जे प्रॉब्लेम्स आपण म्हणूया मग तशा पद्धतीनं ऑनलाईन सिस्टीममध्ये ही सगळ्या सोयीस्कर बाबी किंवा व्यवहार करण्याच्या दृष्टीनं अनावश्यक पद्धतीची जी काय आपल्याला वेळ जात होता तो श्रम परिहार जो वाचवण्याच्या दृष्टीनं याच्यात निश्चित प्रयत्न केलेला आहे. म्हणजे टेक्नॉलॉजी जशी डेव्हलप होत जाईल तशा पद्धतीने त्याची उत्पादन क्षमता देखील वाढण्याच्या अनुषंगाने प्रयत्न केले जाऊ शकतात. त्याच्यामुळे या बाबी गृहीत धरलेल्या आहेत की ते आहे तसं राहणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर स्केल ऑपरेटिंग करण्यासाठी स्थिर परतवेता किंवा स्थिरता त्याच्यात आहे का उत्पादनाच्या अनुषंगाने त्यात म्हटले ती कशा पद्धतीने आहे. मॉडेलचे धोरण आणि त्याचे असणारे परिणाम हे किती होतात, तर थोडक्यात त्याच्या बाबतीत असं म्हटले कोणत्याही चलनवाढीच्या अंतराच्या अर्थव्यवस्थेत बचत हा एक गुण आहे आणि चलनवाढीच्या अर्थव्यवस्थेत एक दुर्गुण आहे. ज्यावेळेला इन्फ्लेशन होतं त्यावेळेला जर बचत वाढवली तर त्या अनुषंगाने विरुद्ध परिणाम दिसतील आणि अर्थव्यवस्थेत बचत हा गुण आहे असं म्हटले कारण त्या गुणाच्या आधारावरती लोकांना भविष्यातली गुंतवणूक आपली वाढवता येऊ शकते. प्रगत अर्थव्यवस्थेमध्ये बचत गुणांक यस असणे आवश्यक आहे. परिस्थितीच्या मागणीनुसार वर किंवा खाली यामध्ये बदल केले जाऊ शकतात किंवा तसे बदल होत असतात प्रामुख्याने. त्याचबरोबर हेरॉड मॉडेल आणि व्यापारचक्र हेरॉडने व्यापारचक्र स्पष्ट करण्यासाठी त्यांचे मॉडेल वापरलेलं आहे. पुनर्प्राप्ती टप्प्यात बेरोजगार संसाधनाच्या अस्तित्वामुळे जेव्हा पूर्ण रोजगार पोहोचला आहे GN पूर्ण रोजगारावर GW ने GN पेक्षा जास्त असल्यास मंदीची स्थिती दिसून येते
अपरिहार्य GWच्या खाली पाडणे आवश्यक असल्याने ते काही काळासाठी चालवले जाईल. उत्तरोत्तर खाली येण्याची क्षमता त्यामध्ये दिसून येते. स्वतःच चढउतार जे झालेले असतात ते चक्र उत्पन्नावरचा एक अंश म्हणून बचत जरी दीर्घकाळात बऱ्यापैकी स्थिर आहे, धावणे अल्पकालीन जर विचार केला, अल्प आणि दीर्घकाळात त्याच्या चढाओढ किंवा बचतीच्या अनुषंगाने दीर्घकाळाचा सुद्धा विचार समोर येतो. हेरॉड मॉडेलची टीका जी आहे त्याच्यावर झालेली, त्यामध्ये हेरॉडच्या मॉडेलमधील अस्थिरता त्यांच्या मूळ गृहीतकांच्या कडकपणामुळे किंवा आहे. उदाहरणार्थ निश्चित उत्पादन कार्य, निश्चित बचत गुणोत्तर आणि निश्चित वाढीचा दर हा कामगार शक्ती अर्थतज्ञांनी विचारात घेतलेला आहे. परवानगी देऊन हा ताठरपणा दूर करण्याचा प्रयत्न त्यात केलेला आहे. बचत करून उत्पादन करण्यामध्ये भांडवल आणि श्रम प्रतिमा विचारात घेतलेला आहे. बचत करून उत्पादन करण्यामध्ये अनेक बाबतीत तफावत असलेली दिसून येते. श्रमशक्तीच्या वाढीचा दर हा व्हेरिएबल त्या ठिकाणी मांडलेला आहे. डोमर मॉडेलमध्ये मूलभूत काही प्रश्न किंवा ज्यामध्ये ईडी डोमर यांनी बनवलेली काही विधानं जी आहेत ती त्याच्यात मांडलेली आहेत. गुंतवणुकीमुळे उत्पादन क्षमता आणि उत्पन्नात वाढ होते. या गुंतवणुकीतील वाढीचा दर हा असा भिन्न स्वरूपाचा किंवा त्यात असणारे बदल हे दिसून येतात. पूर्ण रोजगार त्या ठिकाणी वाढलेली क्षमता वाढू शकते का, यावरती प्रश्नात्मक विचार आहे. डोमर या प्रश्नाचे उत्तर एकूण पुरवठा आणि दरम्यानचा साधणारा दुवा म्हणून त्यामध्ये गुंतवणुकीद्वारे मागणी कशी वाढवता येईल याच्यावरती त्यांनी भर दिलेला आहे. मॉडेलचे विधान जे आहे ते डोमर मॉडेल गुंतवणुकीच्या दुहेरी वर्णनावर आधारित आहे. एक, गुंतवणूक उत्पादक क्षमता वाढवते आणि दोन, गुंतवणुकीतून उत्पन्न वाढते किंवा उत्पन्नात तशा पद्धतीनं वाढ होऊ शकते. दोघांनी गुंतवणुकीच्या बाजू या स्थिर वाढीसाठी उपाय देतात असं म्हटलेलं आहे. त्यामुळं डोमर मॉडेल हे विधान निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं किंवा डोमरच्याच अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो वेगवेगळ्या बाबतीत, तर डोमर हेरॉडवरती जशा टीका झाल्या तशा पद्धतीनं मूलभूत ज्या बाबी आहेत त्यामध्ये विशेष करून यांनी गुंतवणुकीमुळे उत्पादन क्षमता कशी वाढते याच्यावर भर दिलाय. उत्पादन क्षमता जर वाढली तर निश्चितपणे बेरोजगारी कमी होऊ शकते, पूर्ण रोजगार मिळू शकतो आणि प्रभावीपणे आपण पुरवठा देखील चांगला वाढवू शकतो. त्यामुळे डोमर यांच्या विचारानुसार पुरवठ्यात वाढ करणं किंवा पुरवठा वाढवणं हा त्या ठिकाणचा महत्वाचा आहे. तर यांचं विधान जे आहे ते कसं आहे, डोमरने मांडलेले विधान हे दुहेरी वर्णनावर आधारित आहे. एक, गुंतवणूक उत्पादक क्षमता वाढवते, तर दोन, गुंतवणुकीतून उत्पन्न वाढवते. म्हणजे गुंतवणुकीची एकतर क्षमता वाढवणे आणि दुसऱ्या बाजूला वाढलेल्या गुंतवणुकीतून आपली उत्पन्न पातळी देखील वाढवणे, यावरती दोघांनी गुंतवणुकीची बाजू स्थिर वाढीसाठी उपाय केलेले आहेत किंवा तसे प्रयत्न केलेले दिसतात. आता यामध्ये डेफिनेशन किंवा काही सूत्र जर पाहिले तर इंग्लिशमध्ये दिलेले आहेत. वायडी लेवल नॅशनल इन्कम ऑर लेवल ऑफ इफेक्टिव्ह डिमांड ॲट फुल एम्प्लॉयमेंट. यामध्ये डिमांड साईड ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला ही डिमांड पूल कशा पद्धतीने वाढू शकते, वायएसच्या अनुषंगाने ज्यावेळेला पाहतो आपण, वायडी जसं बघितलं तर वायएस लेवल ऑफ प्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी ऑफ और सप्लाय ॲट फुल एम्प्लॉयमेंट लेवल, ही सप्लाय साईडने सांगितलेले आहे की पूर्णपणे क्षमतेनुसार बचतीची किंवा त्या अनुषंगाने एम्प्लॉयबिलिटी, फुल एम्प्लॉयमेंट किंवा पूर्ण रोजगार प्राप्त करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला आहे. के बरोबर रिअल कॅपिटल म्हणजे मूळ भांडवल काय असेल किंवा वास्तव भांडवल किती असेल त्या अनुषंगाने म्हटलंय. आय बरोबर NET इन्व्हेस्टमेंट विच एम्प्लॉयज चेंज इन स्टॉक ऑर रिअल कॅपिटल. याच्यामध्ये डेल्टा K आणि D मार्जिनल propensity टू सेव्ह which is the report in multiple eyes किंवा 1 multiplier या अनुषंगाने प्रोडक्टिव्हिटी ऑफ कॅपिटल उत्पादन क्षमता किती आहे त्यावरती त्याचा भर दिलेला आहे. मॉडेलची जी धारणा आहे त्याच्यामध्ये मॉडेलचे काही गृहीतक विचारात घेतलेले आहेत. डोमरचे DM मॉडेल आपण बघताना गुणकाद्वारे गुणक
गुणक, त्वरक, प्रवेग या 3 वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत आणि यामध्ये अ, एखाद्या वेळेला अर्थव्यवस्थेमध्ये केलेली गुंतवणूक किंवा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये केलेली गुंतवणूक ही दीर्घकाळामध्ये किती पद्धतीने बदलू शकेल किंवा कशा अनुषंगाने बदलेल याचा त्या ठिकाणी विचार केलेला असतो. अल्प कालावधीमध्ये किंवा आत्ताच्या संदर्भात समजा 10,000 रुपये किंवा 10,000 कोटी रुपये हे एखाद्या रोड डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने जर इन्व्हेस्टमेंट केली तर दीर्घकाळाच्या दृष्टीनं ती लॉंग टाईम इन्व्हेस्टमेंट असते आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झाल्यामुळं तिथली रस्त्याची सुविधा वाढल्यामुळं अर्थव्यवस्थेला एक चालना मिळू शकेल. संभाव्य सामाजिकतेतून नुसार गुंतवणूकद्वारे उत्पादन क्षमता तयार केली जाते. सरासरी गुंतवणूक उत्पादकता ही साधेपणासाठी हे देखील गृहीत धरलेलं आहे की स्थिर असणे आवश्यक आहे. उद्योजकांच्या आत्मविश्वासासह उत्पादन वाढीमुळे गुंतवणूक प्रेरित होते. त्याचबरोबर मधील गुणोत्तर म्हणून व्यक्त केलेल्या उपयोग गुणोत्तरावर रोजगार अवलंबून असतो. वास्तविक उत्पादन आणि उत्पादक क्षमता ही महत्वाची असते. भूतकाळातील आणि सध्याची गुंतवणूक दिलेल्या गुणोत्तराने उत्पादन क्षमता ही वाढू शकते. आता या अनुषंगाने निहितार्थ या अनुषंगाने मॉडेलची काही मांडणी आपण जर पाहिली तर पुरेशी गुंतवणूक नसल्यास अर्थव्यवस्थेला नेहमीच गंभीर कोंडी किंवा गंभीर समस्याला सामना करावा लागतो. पुरेशी गुंतवणूक केली तर मागणी वाढण्यासाठी आज किंवा सध्या आज उद्या आपण म्हणूया किंवा भविष्यातली असणारी गरज भासेल विस्तारित क्षमता वापरता येते आणि जास्त भांडवल जमा करता येते किंवा टाळता येते. भविष्याच्या दृष्टीने ज्यावेळेला आपण म्हटलं इथं उद्यासाठी म्हटलंय अन्यथा जास्त जमा झाल्यामुळे गुंतवणुकीत घट होईल. परतावा नैराश्याकडे नेणारा किंवा त्याच ठिकाणी राहण्यासाठी म्हणून अर्थव्यवस्थेने वेगाने हालचाल केली पाहिजे आणि अर्थव्यवस्था अधिक वेगाने आणि वेगवान झाली पाहिजे. अन्यथा ते खाली काही बाबतीत जे बदल केलेले आहेत किंवा त्या अनुषंगाने काही मांडणी केलेली आहे ती देखील आपण पाहता येईल. हेरॉड मॉडेलची तुलना आणि डोमर मॉडेल. हेरॉड मॉडेल आणि डोमर मॉडेल दोन्हीमध्ये समानता आणि असमानता या दोन्ही बाबी दिसून येतात. समानता दोन्ही मॉडेलच्या बाबतीत समान आहेत. हेरॉड हे डोमरचे हेरॉडचा वॉरंटेड रेट ऑफ ग्रोथ हा दर्शवतो तर डोमरचा पूर्ण रोजगार वाढीचा दर हा देखील त्या ठिकाणी महत्वाचा आहे. हेरॉडचा आणि डोमरचा या मॉडेलच्या अनुषंगाने असमानता किंवा मापदंड जो आहे डोमर हेरॉड दीर्घकालीन अडचण किंवा दीर्घकाळामध्ये जी येणारी समानता आहेत अंडर गुंतवणुकीची किंवा मजुरीची जी कमतरता आहे ती दिसून येते. स्वॅपिंग ग्रोथ डिप्लेक्टिव्ह वाढ असं म्हटलंय त्याला. त्याचबरोबर श्रमाची स्थिती ही काही नैसर्गिक निर्धारकाची कमतरता जाणून येते. त्याचबरोबर त्याच्यातले असणारे इनपुट किंवा श्रमवाढीचा दर हा ट्रिगर शकतो. स्वॅपिंग आणि मुख्य घटक हे गुंतवणूक पर्यायाच्या अनुषंगाने आहेत. त्याचबरोबर केंद्राप्रसारण शक्ती सतत कमी होत आहेत असलेले अस्थिर समायोजन समतोल गुंतवणूक प्रोत्साहन प्रक्रियेतून स्पष्टपणे दिसून येतं. निश्चित व्याजामुळे हे गैरसोयीचे गृहीतक देखील विचारात घेतलेलं आहे. भांडवली उत्पादन गुणोत्तर हे कमी प्रतिस्थापन दरा इतकेच किंवा त्या अनुषंगाने कार्य करत असतं. हेरॉड डोमर ग्रोथ मॉडेल हे विशेष करून कशा पद्धतीने होणारे बदल वृद्धीमध्ये होणारे बदल आहेत त्याचा अभ्यास करतं. स्वतंत्रपणे तुम्हाला या बाबतीत जी 2 मॉडेल दिलेले आहेत ते आहेत. त्याचबरोबर वस्तुस्थिती तपशिलामध्ये धोरण परिणामांचा देखील विचार केलेला आहे. हेरॉड डोमर मॉडेलमध्ये अनेक बाबतीत साम्य आहे. मॉडेलचा अर्थ जो आहे तो सांगितला आहे. HDMचे जे मुख्य मुद्दे आहेत ते मध्ये गुंतवणूक ही ची मध्यवर्ती थीम त्यांनी विचारात घेतलेला आहे. दुहेरी भूमिका इतर बाबी आहेत. एकीकडे त्यातून उत्पन्न मिळते आणि दुसरीकडे जर पाहिलं तर उत्पादकता निर्माण केली जाते. म्हणजे उत्पन्न आणि उत्पादकता ह्याच्यावरती भर दिलेला आहे. उत्पादन जर एकूण वाढलं तर निश्चितपणे उत्पन्न वाढायला
मदत होईल. वाढीव क्षमतेचा परिणाम जास्त उत्पादनाच्या अनुषंगाने आहे आणि अधिक रोजगारामध्ये त्याच्या उत्पन्नाच्या वर्तनावर भर दिलेला आपल्याला दिसून येतो. मिळकतीच्या वर्तणुकीबाबतची जी स्थिर बाब आहे ती या ठिकाणी विचारात घेतलेली आहे. या अटी तथापि केवळ वाढीची एक स्थिर रेषा नियुक्त करतात. त्याचबरोबर वास्तविक वाढीचा दर हा आवश्यक असलेल्या वाढी दरापेक्षा भिन्न असू शकतो. जर वास्तविक वाढीचा दर हा हमी दिलेल्या वाढीच्या दरापेक्षा जास्त आहे आणि अर्थव्यवस्था जर पाहिली तर संचयी महागाई अनुभवलेल्या दिसून येतो. महागाई जर अर्थव्यवस्थेत असेल तर अर्थव्यवस्थेला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं व्यवसाय चक्र जे आहेत ती बदलतील किंवा बदलत्या परिस्थितीनुसार यात बदल झालेला दिसतो. या दोन मर्यादामध्ये वास्तविक वाढ आणि चढ उतार हे कशा पद्धतीने होतील, किती होतील हे पाहणं अपेक्षित आहे. मॉडेलच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं मुख्य पॅरामीटर्स किंवा मुख्य जे गृहीतक विचारात घेतलेले आहेत ती बचतीच्या अनुषंगाने, भांडवली उत्पादन गुणोत्तरीच्या अनुषंगाने यात स्थिरता असणं आणि दीर्घकाळापर्यंत बदलण्याची शक्यता आहे. म्हणजे अल्पकाळामध्ये हे घटक जे आहेत ते स्थिर ठेवता आणि दीर्घकाळात ते बदलता येतील. त्या अनुषंगाने दीर्घकाळात उत्पादन सुद्धा वाढेल किंवा बदललेलं दिसेल. यामध्ये जे व्हेरिएबल्स आहेत, जे बदल आहेत ते बांधलेले मॉडेल जे म्हटलेलं आहे त्या अनुषंगाने समुच्चयाचा देखील त्याचा एकत्रित विचार केलेला आहे. HDM उत्पादन कार्य निश्चित असल्याचे दिसून येतो. त्याचबरोबर भिन्न घटकामध्ये प्रतिस्थापनात वाव नाही. प्रत्यक्षात भिन्न घटक उत्पादन किमान मर्यादेपर्यंत एकमेकांना बदललेले जाऊ शकते. विविध घटकांमधील बदलीमुळे अर्थव्यवस्थेची लवचिकता ही वाढत असते आणि त्यामुळे त्याच्या झालेले बदल हे काही प्रमाणात विचारात घेतलेले आहेत. HDM केवळ आर्थिक रयतेवर आधारित आहे. तटस्थता आणि त्या अनुषंगाने अर्थव्यवस्थेची जडणघडण कशा पद्धतीने होऊ शकते या मर्यादा देखील विचारात घेतल्या जाऊ शकतात. केनच्या स्थिर शॉर्ट रन सेव्हिंगला गतिमान आणि धर्मनिरपेक्ष करण्याचा प्रयत्न किंवा एक उत्तेजक आणि गुंतवणूक म्हणून सिद्धांत त्यात विचारात घेतलेला आहे. या बाबतीत जशा काही बाबी दिलेल्या आहेत तशा पद्धतीनं या हेरॉड आणि डोमर मॉडेलमध्ये काही बाबतीत ही भिन्नता आहे, वेगळेपण आहे आणि खूप खरं तर बाबतीतली स्पष्टता जी आहे ती दिसून येऊ शकते. अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने अनेक काही बाबी ज्या आहेत यामध्ये हेरॉड आणि डोमर यांनी जी मांडलेली मांडणी होती ती मांडणी ही विशेष करून एडी डोमर हेरॉड मॉडेल किंवा त्या अनुषंगाने आधीच म्हटलेला आहे त्याचा सिद्धांत प्रकाशित केला जातो किंवा त्या अनुषंगाने त्याची मांडणी केली जाते. आणि न्यूयॉर्कमध्ये जे काही प्रसारित झालेला ग्रंथ होता त्याच्यामध्ये एसे इन द थिअरी ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ या पुस्तकात जशी मांडणी केली होती आणि त्या पद्धतीनं त्याच्यातलं असणारे इम्प्लिमेंटेशन किंवा दोन्ही बाबी या विचारात घेतलेल्या आहेत. मॉडेलमध्ये विशेष करून एकत्रित जर विचार केला तर एक सकल घटक किंवा विशेष बाबी काही दिसून येतात. यामध्ये जर आपण बारकाईने पाहिलं तर HDM आणि आर्थिक वाढीचे शास्त्रीय विश्लेषण हे केलेलं आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीने त्यांची मांडणी जी आहे ते प्रकर्षाने जाणून येते. भांडवल संचय हे आर्थिक प्रगतीकडे किंवा त्याची वाटचाल करत असल्याचं दिसून येतं. या वाढीमध्ये काही बाबतीत विशेष करून जी ग्रोथ घडून आली ती कशा पद्धतीने किंवा किती घडून येऊ शकते ग्रोथ, तर ही ग्रोथ केवळ भांडवल जमा करण्याची किंवा अर्थशास्त्रज्ञांनी केवळ पुरवठ्याच्याच बाजूने विचार न करता त्यांनी सर्व अंगाने किंवा सर्व बाजूने विचार केलेला आपण पाहतो. आणि याच विचाराच्या अनुषंगाने ज्या वेळेला मांडणी केली जाते त्यावेळेला त्या दीर्घकाळामध्ये जर गुंतवणुकीचे फायदे जास्त मिळणार असतील तर कोणतीही अर्थव्यवस्था ही चांगल्या पद्धतीने किंवा आपली गुंतवणूक वाढवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करत असते. अर्थशास्त्रज्ञांनी केवळ भांडवल जमा करण्याची क्षमता विचारात ठेवणं किंवा यावर भर देण्यापेक्षा
प्रत्येक देशाची जर अर्थव्यवस्था जर पाहिली तर ही वेगवेगळ्या पद्धतीची अर्थव्यवस्था असते. अमेरिकेची अर्थव्यवस्था ही भांडवल प्रधान अर्थव्यवस्था आहे. जपानकडे पाहिलं तर भांडवलाची मुबलकता आपण पाहतो. टेक्नॉलॉजी किंवा यंत्रतंत्र मोठ्या प्रमाणावर आहेत. चीनकडे आणि भारताकडे ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला विकसनशील अर्थव्यवस्था दिसतात आणि इतर काही अफगाणसारखे देश पाहतो त्यावेळेला मागासलेली अर्थव्यवस्था आपण पाहतो. म्हणजे आजही त्या ठिकाणी गरजांची कमतरता आहे किंवा गरजा ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी साधन सामुग्रीची ही पर्याप्त उपलब्धता त्या ठिकाणी नाही आहे. मग अर्थव्यवस्थेमध्ये या जडणघडणीमध्ये हेराल्ड ज्या वेळेला विचार लागू करण्याच्या अनुषंगाने मग बचत करणं कुणाला शक्य असतं, तर ज्यांना जास्त उत्पन्न असतं त्या पद्धतीने त्यांची बचत देखील जास्त असते. ज्यांचं उत्पन्न कमी असतं त्या पद्धतीने उत्पन्नाच्या अनुषंगाने त्यांची तेवढी बचत होऊ शकत नाही. उत्पन्न जर कमी असेल तर कमी उत्पन्नातून प्राथमिक किंवा प्रामुख्यानं अल्पकाळाच्या ज्या गरजा असतात त्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कुटुंबाला किंवा व्यवसाय संस्थेला आपल्या मागण्या वाढवाव्या लागतात. त्याच मागणीच्या प्रमाणात त्यामध्ये बदल करावा लागतो किंवा त्या अनुषंगाने खर्च देखील करावा लागतो. म्हणजेच त्यांना गुंतवणूक ही तेवढ्याच्या मुबलक प्रमाणात करता येत नाही किंवा बचत करता येत नाही. आता न झालेली बचत जी असते ती जर बचत कमी असेल तर निश्चितपणे भांडवल कमी असेल. भांडवल कमी असेल म्हणजेच गुंतवणूक कमी असेल. गुंतवणूक कमी असेल म्हणजेच उत्पादन कमी असेल. उत्पादन कमी असेल म्हणजेच मिळणारं उत्पन्न देखील कमी असेल. कारण उत्पादन, उत्पन्न आणि त्याला अनुसरून असणारी किंमत पातळी जर चांगली असेल तर किंवा जास्त किंमत पातळी असेल तर मिळणाऱ्या उत्पादनाची चांगल्या किमतीनुसार उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असते. परंतु बाजारपेठेमध्ये इतरही अनेक उत्पादनं असतात किंवा इतरही अनेक कंपन्या असतात आणि त्यामुळे त्यांच्याकडून केलं जाणारं उत्पादन देखील मार्केटमध्ये असतं. त्यामुळे होणारी किंमत वाढ ही काही काळापर्यंत किंवा काही विशिष्ट ठराविक कालखंडातच किंवा किंमत वाढ किंवा भाववाढ घडून येते. दीर्घकाळात वस्तूचा पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढतो आणि या वस्तूच्या पुरवठ्यामुळे एकूण मागणीवर त्याचा परिणाम निश्चितपणे जरी झाला तरी दीर्घकाळात समतोल अवस्था गाठण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे कोणत्याही उद्योग व्यवसायाच्या दृष्टीनं सुरुवातीपासून असणारी गुंतवणूक ही जेवढी जास्त असेल तेवढी गुंतवणूक वाढवली जाईल तेवढं उत्पादनचे बेनिफिट जे आहेत ते निश्चितपणे मिळतील अशा पद्धतीची मांडणी त्यामध्ये दिसते. आता याच्यातले आपण हायलाइटेड जर आपण मधला भाग पाहिला तर नवीन भांडवल शीर्षक ही न राहू शकते किंवा नवीन भांडवल जुन्या भांडवलाची जागा घेऊ शकते. म्हणजे यांनी याच्यात मांडताना काय म्हणले तर याच नवीन भांडवल आणि जुन्या भांडवलाच्या अनुषंगाने इतर काही बाबतीत शक्यता वर्तवलेल्या आहेत आणि याच शक्यतेच्या अनुषंगाने किती वाढ होऊ शकते, कशा पद्धतीने वाढ होऊ शकते हा बेसिक भाग मॉडेलच्या अनुषंगाने किंवा हेरॉडमध्ये दाखवलेला आहे. प्रामुख्याने डोबरच्या अनुषंगाने आपण नंतरच्या ह्याच्यामध्ये अजून सखोल बघणार आहोत आणि आत्ता जो बेस पार्ट डोबरने सांगितलेला आहे त्याच्यावर आपण विशेष भर दिलेला आहे. नवीन भांडवल किंवा श्रमासाठी लागणारे घटक जे आहेत ते कसे बदलू शकतात किंवा किती प्रमाणात बदलू शकतात त्याच्यावरती निश्चित प्रकाश टाकलेला आहे. यामध्ये हेरॉड आणि डोबरमध्ये मॉडेलची जी धारणा आहे त्यामध्ये उत्पन्नाचे प्रारंभिक पूर्ण रोजगार पातळी अस्तित्वात असते. अर्थव्यवस्था ही कामकाजात सरकारी हस्तक्षेप, आता इथे सरकारी हस्तक्षेप नसतो. मगाशी जसं सांगितलं तशा पद्धतीनं सरकारने जर हस्तक्षेप केला तर जसं पद्धतीनं आपण कुटुंबाच्या व्यवस्थेसाठी गॅस सबसिडीज उपलब्ध केली जाते. आता गॅस जर सबसिडी दिलेली असेल तर त्याची किंमत निश्चित कमी असेल. म्हणजे जो कोणी कुटुंब प्रमुख असेल, जो कोणी आपल्या कुटुंबाचा उत्पन्न मिळवणारा असेल तर त्याच्या उत्पन्नामध्ये इनडायरेक्टली वाढ झाल्यासारखं होणारा खर्च हा जर आपला कमी झाला, कोणत्याही घटकावरचा होणारा खर्च जर आपला कमी झाला तर आपल्याला उत्पन्न वाढीचं एक फील किंवा आपण म्हणूया की त्या वाढलेल्या किंवा शिल्लक राहिलेल्या पैशातून आपण आणखी वस्तू किंवा गरजेच्या वस्तू खरेदी करू शकतो किंवा आपली बचत तशा पद्धतीने ती वाढू शकते. मग ही बचत किती वाढू शकते तर ज्या पद्धतीनं उत्पन्नाच्या अनुषंगाने असणारी मागणी आणि मागणीला असणाऱ्या सबसिडीज अनुदानं ही जर जास्त प्रमाणात असतील तर त्या अनुषंगाने उत्पन्न देखील म्हणजेच कमी उत्पन्नवाला देखील सगळं सोयी सुविधायुक्त असू शकतो किंवा तशा पद्धतीने त्यांना सोयी सुविधा मिळणं हे शक्य असतं. बचत करण्याची सरासरी प्रवृत्ती आणि बचत करण्याची किरकोळ प्रवृत्ती एकमेकांना
समान त्या ठिकाणी विचारात घेतलेला आहे किंवा परिपूर्ण बदल हे समान त्याच्या अनुषंगाने म्हटलेलं आहे. बचतमध्ये सापेक्ष बदल हा दिसून येतो किंवा सापेक्ष म्हणजेच सापेक्ष आणि निरपेक्ष, सापेक्ष दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्य या अनुषंगाने ॲब्सोल्यूट पॉवर्टी आणि रिलेटिव्ह पॉवर्टी. ॲब्सोल्यूट पॉवर्टी म्हणजे भारताच्या अनुषंगाने जर बघितलं तर काही लोकसंख्येला आजही अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा देखील पूर्ण करता येत नाहीत, एवढं देखील उत्पन्न आपल्याकडे नसतं, त्यावेळेला त्याला निरपेक्ष दारिद्र्य म्हटलं जातं. म्हणजेच सापेक्षचा विचार करताना आपण काय केला जातो आणि निरपेक्षचा विचार करताना म्हणजे आपल्या देशाची किंवा भारताची बचत ही अतिशय कमी प्रमाणात असते. आणि भांडवल प्रधान देशाचं जर पाहिलं, कॅपिटल सिटी ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला भांडवल प्रधान शहर असतील किंवा देश असतील त्यावेळेला तिथली सेव्हिंग रेट जे आहेत ते निश्चितपणे जास्त दिसतात आणि याच बचतीतून किंवा बचत करण्याचा स्कोप या ठिकाणी जास्त वाढतो, त्यामुळेच त्यांची इन्व्हेस्टमेंट देखील वाढते. आपल्या भारताच्या अनुषंगाने ज्यावेळेला पाहतो, चीनच्या अनुषंगाने पाहतो त्यावेळेला भांडवलाची कमतरता असल्यामुळं किंवा उपलब्ध उत्पन्नाच्या सोर्सेस ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला ते तुलनात्मकरित्या कमी असतं. मग यांची बचत जर समानतेच्या पातळीवर आणण्याचा विचार केला तर सापेक्ष पातळीमध्ये रिलेटिव्हमध्ये म्हणजे इतर ज्या पद्धतीने बचत करतात त्याच पद्धतीने आपल्यालाही बचत करणं किंवा हेरॉड आणि डोमर असं म्हणतात की याच्यात बचतीमधला समान धागा किंवा सापेक्ष बचत जी आहे ती आपली वाढणं किंवा त्याच्यामध्ये बदल होणं हे अपेक्षित आहे. हेरॉडनी जसं सांगताना सांगितलं किंवा त्या अनुषंगाने म्हणताना म्हटलं तसं स्थिर भांडवल उत्पादन गुणोत्तराने स्थिर वाढ दर कशा पद्धतीने साधता येईल आणि निश्चितपणे बचत उत्पन्न प्रमाण हे कसं आहे त्यामध्ये विशेष पाहता येऊ शकतो. स्थिर भांडवल दर हे कसा राखला जाऊ शकतो किंवा त्यासाठी कोणत्या परिस्थितीत वाढ करता येऊ शकते, बदल करता येऊ शकतो. नैसर्गिक घटक हे अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या दरावर ही कमाल मर्यादा कशी गोठवता येतात किंवा ठेवतात. म्हणूनच मॉडेल हे हेरॉड मॉडेल ज्या वेळेला आपण पाहिलं त्यावेळेला त्यामधले हे बारकावे किंवा त्या दृष्टीने प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात. विशेष करून हेरॉड मॉडेलने 3 विकास दरावर आधारित एक प्रतिमान मांडलेला आहे. एक म्हणजे वास्तविकता त्याच्यात विचारात घेतलेला आहे. दर जी द्वारे दर्शवला जातो तो बचत गुणोत्तर आणि भांडवली उत्पादनाद्वारे निर्धारित केला जाऊ शकतो. या दरामध्ये अल्पकालीन चक्रीय फरक हा प्रामुख्याने दिसून येतो. दर्शवलेल्या हमी वाढीचा दर हा विचारात घेतलेला आहे. क्षमतेची वाढ आहे. अर्थव्यवस्थेतील उत्पन्नाचा दर हा 3 नैसर्गिक वाढीच्या दरावर अवलंबून असतो. ज्या पद्धतीने आपण वास्तविक उत्पन्न किंवा वास्तविक वाढ म्हणतोय, बचत म्हणतोय आणि भांडवल म्हणतोय, या तिन्हीमध्ये जर ग्रोथ झाली तर मॉडेल हे उपयुक्त ठरू शकते किंवा लागू करू शकते. त्या अनुषंगाने इतर नैसर्गिक साधनसंपत्तीच वाढ होऊ शकते का, तर हे देखील पाहणं अपेक्षित आहे किंवा कल्याणाची इष्टतम पातळी जी आहे ती कशा पद्धतीने बदललेली आहे. मॉडेलची धारणा जी आहे ती कशा पद्धतीची आहे. भूतपूर्व एकूण बचतीची पातळी जी आहे ती एकूण स्थिर प्रमाण आहे उत्पन्न, याचा अर्थ बचत करण्याची प्रवृत्ती ही स्थिर असल्याचे गृहीत धरलेले आहे. तांत्रिक प्रगती, श्रमिक युक्तिवाद किंवा तटस्थ अर्थता मांडलेले आहे, सूचित केलेले आहे. त्या अनुषंगाने उत्पादनाच्या प्रति युनिट भांडवल आणि श्रमाची आवश्यकता ही स्थिर असते. म्हणजेच भांडवल उत्पादन आणि श्रम उत्पादन गुणोत्तर हे स्थिर गृहीत धरले जाते. स्केलच्या अनुषंगाने स्केल ऑपरेटिंग करण्यासाठी जी काही बाबी म्हटले त्यामध्ये उत्पादन वाढीच्या अनुषंगाने ती क्षमता कशा पद्धतीने डेव्हलप केली जाते त्याच्यावर विशेष करून भर दिलेला आहे. त्यानंतरचा जो भाग आपण आता पाहिला त्या अनुषंगाने मॉडेलची जी धारणा होती ती धोरणात्मक परिणाम साधे आणि सरळ धोरणात्मक परिणाम जे आहेत म्हणजे एखाद्या घटकामध्ये वृद्धी घडून आली, जसं की महाविद्यालयातल्या एखाद्या विद्यार्थ्याच्या अनुषंगाने आपण पाहतो त्याचे मार्क किंवा त्याचे पर्सेंटेज जर एका विषयात वाढ घडत आली तर एकूण त्याचा विकास झाला किंवा दरवर्षीच येणारे निकाल चांगले असतील तर विकासाचा टप्पा तो भविष्यात गाठू शकतो. अशा अनुषंगाने वृद्धी एका विषयातली मार्क वाढवण्याचा प्रयत्न करतो.
एका दृष्टीने ज्यावेळेला बचत करणं आता म्हटलं तशा पद्धतीनं बचत हा एक गुण आहे आणि चलनवाढीच्या दृष्टीने जर विचार केला तर अर्थव्यवस्थेचे एक दुर्गुण आहे. कारण इन्फ्लेशन ही भविष्यात अचानक या झालेल्या बचतीतून जर गुंतवणूक वाढली तर भविष्याच्या दृष्टीने अर्थव्यवस्थेत धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळं इन्फ्लेशन किंवा भाववाढ ही मोठ्या प्रमाणावर होईल. प्रगत अर्थव्यवस्थेमध्ये बचत गुणांक ज्या वेळेला विचारात घेतला जातो, जे सेव्हिंग्स असतं अपेक्षित असतं, त्याचबरोबर त्याचा मागणीनुसार किंवा कसा परिणाम होऊ शकतो, त्याच्यात किती बदल होऊ शकतो, ते त्या ठिकाणी घडले गेलेलं आहे. हॅरॉड मॉडेल आणि व्यापार चक्र. हॅरॉडने व्यापार चक्र स्पष्ट करण्यासाठी त्यांचे मॉडेल वापरले आहे. पुनर्प्राप्ती टप्प्यात बेरोजगार संसाधनाच्या अस्तित्वामुळे जेव्हा पूर्ण रोजगार पोहोचला आहे त्यावेळेला पूर्ण रोजगारापेक्षा मंदीची अवस्था कशा पद्धतीने दूर करता येऊ शकते, अर्थव्यवस्थेत सगळ्यांनाच काम कसं मिळेल या अनुषंगाने प्रयत्न होणं अपेक्षित असतं. उत्पन्नामध्ये जर वाढ झाली तर अल्पकाळामध्ये ते होणं अपेक्षित आहे. कारण अल्पकाळातली ही बचत जी आहे ती उरलेली कमाई कशा पद्धतीने आहे किंवा सामायिक उपभोग पातळी यावर देखील प्रकाश टाकणं अपेक्षित आहे. उपभोगाची पातळी अल्पकाळात किंवा आपण असं म्हणूया बाल्यावस्थेमध्ये कोणत्याही उद्योग संस्थेची किंवा व्यक्ती पातळीवरची जर विचार केली, एखाद्या कुटुंबाचा विचार केला तर अल्पकाळात असणारी उपभोगाची क्षमता ही फार कमी असते आणि दीर्घकाळाचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला दीर्घकाळात ही क्षमता ही जास्त प्रमाणात असू शकते. कारण दीर्घकाळात एखाद्या उद्योग संस्थेला समजा उदाहरणासाठी आपण साखर कारखाना असा विचार करूया, तर साखर कारखान्यासाठी नुकत्याच सुरू झालेल्या साखर कारखान्यासाठी काही प्रमाणात ऊसाची गरज असू शकते कच्चा माल म्हणून, परंतु याच कच्च्या मालाची दीर्घकाळामध्ये गरज ही वाढत जाते. पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी, चौथ्या वर्षी. कारण साखर कारखान्याच्या अनुषंगाने शुगर फॅक्टरीच्या रिलेटेड टू शुगर फॅक्टरी इन्क्रीज म्हणजे त्याची कपॅसिटी जी आहे ती इन्क्रीज झालेली असते, ग्रोथ झालेली असते. पण याच वाढीमध्ये हा बदल घडून आलेला दिसून येतो. दीर्घकाळात बऱ्यापैकी स्थिरता जाणवते. अल्पावधीत चढ उतार असल्याने किंवा कारखान्यानुसार जर उरलेल्या बाबी जर पाहिल्या तर त्याचं उत्पन्न देखील वाढू शकते किंवा ग्रोथ होऊ शकतं आणि सामान्य उपभोग दरम्यान कंपन्या देखील शक्य तितके बदल करतात किंवा जास्तीचे बदल करतात आणि त्यामुळं हॅरॉल्ड डोमरचे यांनी मांडलेले जे गृहीतक आहे किंवा त्या अनुषंगाने मांडणी केलेली आहे बचतीच्या अनुषंगाने, गुंतवणुकीच्या अनुषंगाने, तर ते अल्पकाळामध्ये स्पीड देणारी किंवा फायदे देणारी असणं अपेक्षित आहे. अशा दृष्टीनं कोणताही देश प्रयत्न करतो. तसेच प्रयत्न भारतात देखील होतात किंवा इतर देशांमध्ये देखील होतात. परंतु काही देशांना त्याचं यश मिळतं, काही देशांना ते यश तितक्या प्रमाणात हे मिळालेलं आपल्याला दिसत नाही. त्यामुळे अल्पावधीत चलनवाढ असेल किंवा त्याच्यात असणारे चढ उतार जे असतील तर ते नियंत्रित करण्यासाठी काही प्रयत्न हे केले जातात. प्रामुख्याने त्या अनुषंगाने मांडलेली जी किंवा त्याच्यावरच्या टीका ज्या विचारात घेतल्या तर हॅरॉडच्या मॉडेलमधील अस्थिरता त्याच्या मूळ गृहीतकाकडं लक्ष केंद्रित करते आणि एक कठोरपणे किंवा कडकपणे त्याच्यावर काही निर्देश केलेले दिसतात. निश्चित उत्पादन कार्य किंवा निश्चित बचत गुंतवणूक जी आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढलेली दिसते किंवा निश्चित वाढीचा दर हा कामगार शक्तीच्या अनुषंगाने लेबर कशा पद्धतीनं किंवा कामगार कशा पद्धतीनं उत्पन्न किंवा कामगाराला कशा पद्धतीनं भांडवलाच्या प्रवाहात खरं तर घेता येत नाही, परंतु वेतन वेजेस जे आहेत ते देण्याच्या अनुषंगाने विचार होऊ शकतो. कारण एकूण वृद्धी घडताना सर्व घटकांना त्याच्यामध्ये भूमी असेल, श्रम असेल, भांडवल असेल, संयोजक असेल या सर्व घटकांना फायदे मिळाले पाहिजेत. म्हणजेच खंड, वेतन, व्याज आणि नफा या चारही घटक ज्या अर्थव्यवस्थेत ज्या उद्योगाच्या मार्फत दिले घेतले जातात त्यावेळेला त्या उद्योग संस्थेची वाढ किंवा वृद्धी व्हायला मोठ्या मदत होत असते किंवा या वृद्धी प्रतिमानामध्ये मोठे बदल झालेले दिसतात. प्रतिस्थापना गुणोत्तर जे आहेत ते त्या अनुषंगाने वाढलेलं असतं. श्रमशक्तीच्या वाढीचा दर जो आहे तो व्हेरिएबल म्हणून विचारात घेतला जाईल किंवा त्या अनुषंगाने काही बाबी ह्या स्पष्ट केल्या जाऊ शकतात. बचत करून उत्पादन कार्यामध्ये भांडवल आणि श्रम
प्रतिस्थापन करणं हे अपेक्षित आहे. नफा दराचे कार्य जे आहे किंवा श्रमशक्तीच्या वाढीचा दर हा त्या ठिकाणी श्रमशक्ती वाढीचा दर म्हणजेच लोकसंख्या वाढीचा दर आपण म्हणू शकतो. कारण लोकसंख्या जेवढ्या जास्त वेगात वाढेल तेवढ्या प्रमाणामध्ये श्रमशक्ती देखील वाढेल. फक्त याच्यामध्ये कार्यात्मक किंवा कुशल श्रमिकांची वाढणे अपेक्षित आहे. म्हणजे टेक्नॉलॉजी येणारे श्रमिक ज्या वेळेला आपण पाहतो किंवा कौशल्याभिमुख असणारे श्रमिक ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला त्या कौशल्यातून काहीतरी नवनिर्मिती होत असते. श्रमिक म्हणजे केवळ लेबर न म्हणता श्रमिकामध्ये कौशल्य असणारा लेबर आणि बिना कौशल्य असणारा लेबर म्हणजे अकुशल स्वरूपाचा आणि कुशल कर्मचारी ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला त्याची तफावत त्या ठिकाणी दिसून येते. आता अकुशल श्रमिकांची संख्या ही भारतात प्रचंड प्रमाणात आहे. त्यामुळेच लेबर चार्जेस जे आपण पाहतो ते तुलनात्मकरित्या हे कमी असतात. त्या कमी असण्याबरोबर ते खंडित स्वरूपाचे असतात. ते पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही किंवा लेबरची अवेलेबिलिटी जरी जास्त असली तरी पण वेतनाचा दर मात्र कमी असलेला दिसून येतो. त्याचबरोबर त्यामध्ये असणारी वेतनातली तफावत ही संघटितमध्ये आहे असंघटितमध्ये आहे. या दोन्हीमध्ये पण तफावत आहे. संघटितमध्ये असणारी श्रमशक्तीचा क्षमता जी आपण पाहतो तीच क्षमता ही असंघटितमध्ये असते. परंतु संघटितच्या दृष्टीने शासकीय पातळीवरती काही सोयीसुविधा ह्या उपलब्ध करून दिल्या जातात. परंतु याच श्रमशक्तीच्या अनुषंगाने ज्या वेळेला काही बाबतीत पाहिलं जातं त्यावेळेला दर व्हेरिएबल म्हणून वाढीच्या प्रक्रियेत हे बदल करतात आणि त्यात कितीने बदल होईल कशा पद्धतीने बदल होईल ते दिलेलं आहे. ईडी डोमर यांनी बनवलेले त्यांचे जे मॉडेलच्या अनुषंगाने असं म्हटले गुंतवणुकीमुळे उत्पादन क्षमता आणि उत्पन्नात वाढ होते. काय गुंतवणुकीतील वाढीचा दर असावा किंवा कोणत्या पद्धतीचा असावा त्याची बरोबरीचं असलेलं उत्पन्न आणि उत्पादक क्षमता यात म्हणजेच पूर्ण रोजगार ठेवला जातो का. डोमर या प्रश्नाचे उत्तर एकूण पुरवठा आणि दरम्यान त्याच्यातला असणारा दुवा म्हणून गुंतवणुकीच्या अनुषंगाने एकूण पुरवठा आणि त्यातला असणारा दुवा म्हणजेच गुंतवणुकीच्या अनुषंगाने त्याची मागणी गुंतवणुकीद्वारे किती मागणी म्हणजे एकूण पुरवठा आणि एकूण मागणी याच्यातला कशावर अवलंबून असते किंवा कशाशी संबंधित असते तर ते आपल्या गुंतवणुकीवर अवलंबून असते. म्हणजे आपण जर एखादा छोटा मोठा व्यवसाय करत असाल उद्योग करत असाल तर त्या उद्योगामध्ये आपल्या वस्तूचा पुरवठा किती करावा. म्हणजे एखाद्या उद्योजकाने ठरवलं की 1,00,000 कोटी रुपये आपण एखाद्या उत्पादनासाठी गुंतवणूक म्हणून करूया. आता ज्या पटीमध्ये गुंतवणूक केलेली आहे त्या पटीमध्येच उत्पादनाचा पुरवठा देखील मार्केटमध्ये जात असतो. आता हा पुरवठा जर मार्केटमध्ये जात असेल तर त्याला त्या प्रमाणात मागणी आहे का याचा विचार करावा लागतो. आणि जर त्याच प्रमाणात त्याच पद्धतीची मागणी जर असेल मोठ्या प्रमाणात जर मागणी वाढली तर ह्या मागणीच्या अनुषंगाने अर्थव्यवस्थेमध्ये त्या उद्योजकाचा किंवा उद्योग संस्थांचा आपण म्हणूया विकास म्हणजे वृद्धीच्या अनुषंगाने ज्या वेळेला अर्थव्यवस्थेमध्ये होणारा पुरवठा आणि त्यात होणारी मागणी ही कशावर अवलंबून आहे तर गुंतवणुकीवर आहे. आणखी सोपं लॉजिक आपण म्हणूया जे श्रीमंत कुटुंब असतात त्या कुटुंबामध्ये अनेक सोयीसुविधा मग वाहतुकीचं साधन म्हणजे गाडी मग टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल ह्या गाड्या ज्या आहेत त्या श्रीमंत व्यक्तीकडे किंवा श्रीमंत कुटुंबाकडे तत्परतेने मिळालेल्या असतात. हौस मौज मजा म्हणून घेतलेल्या असतात. आता ह्या सोयीसुविधा जर घेतल्यामुळं अर्थात त्यांच्या मुलाला मुलीला ती गाडी चालवणं सहज शक्य होतं. परंतु एका सर्वसामान्य कुटुंबामधल्या गरीब उत्पादक क्षमतेत वाढ म्हणजेच पूर्ण रोजगार त्या ठिकाणी गाठलेला दिसून येतो. त्याबरोबर याच्यातली काही उदाहरणाच्या अनुषंगाने जर पाहिलं तर यात लेवल ऑफ नॅशनल इन्कम ऑर लेवल ऑफ इफेक्टिव्ह डिमांड ॲट फुल असं म्हटलंय त्यांनी. निश्चितपणे लेवल ऑफ प्रोडक्टिव्हिटी ॲक्सेप्टेबिलिटी याच्या अनुषंगाने म्हटलेलं आहे. रिअल कॅपिटल मध्ये देखील म्हटलेलं आहे. नेट इन्व्हेस्टमेंटच्या अनुषंगाने किंवा इन्व्हेस्टमेंटच्या अनुषंगाने म्हटलेलं आहे. मार्जिनल प्रॉपेन्सिटी टू सेव्ह या अनुषंगाने काही बाबी म्हटलेल्या आहेत. तसं या मॉडेलच्या अनुषंगाने किंवा मॉडेलची जी धारणा आहे त्यामध्ये गुणकाद्वारे गुंतवणुकीद्वारे
उत्पन्न आणि त्यात असलेली क्षमता, त्यासाठी साधेपणा, बचत, संभाव्य सामाजिकतेनुसार गुंतवणुकीद्वारे उत्पादन क्षमता याचा उल्लेख किंवा याचा विचार त्यामध्ये मांडलेला आहे. उद्योजकांच्या आत्मविश्वासासह, आता इथे जे आपण उद्योजक मागाशी म्हटलं, साखर कारखानेदार असतील किंवा एखादा उद्योग व्यवसाय चालवणारे उद्योजक असतील, तर ते उद्योजक किती प्रमाणात किंवा कशा पद्धतीने असू शकतील, त्याचा आत्मविश्वासाने परीक्षण करणं हे अपेक्षित आहे. यामधील व्यक्त केलेले काही गुणोत्तर किंवा गुंतवणुकीच्या अनुषंगाने जर पाहिलं तर वास्तविक उत्पादन आणि उत्पादक क्षमता ही त्यात विचारात घ्यावी लागते. भूतकाळातील आणि सध्याची गुंतवणूक हे दिलेल्या गुणोत्तराने उत्पादक क्षमता वाढवू शकते. विशेष करून या उत्पादन क्षमतेत किंवा या गुंतवणुकीच्या अनुषंगाने जे मॉडेल मांडले गेलं, निर्धारित केलं, ती पुरेशी गुंतवणूक नसल्यास सरकार प्रयत्न करतं. मागच्या एका लेक्चरमध्ये मी अशाच पद्धतीचं सांगितल्याप्रमाणे की परदेशातून आलेली जर एखादी कंपनी असेल, इन्व्हेस्ट करण्यासाठी जर तयार असेल, तर परकीय कंपनीला आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या अनुषंगाने परवानगी देत असतो. परंतु त्या गुंतवणुकीच्या अनुषंगाने त्या राज्यात, त्या एरियामध्ये काय सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतील, त्यामुळे ती कंपनी त्या ठिकाणी येईल आणि ती कंपनी आल्यानंतर आपल्याला किती लोकांना रोजगार निर्माण होऊ शकतो, किती लाख लोकांना रोजगार मिळेल, त्याचबरोबर उत्पादित झालेल्या कंपनीचा माल हा देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध होऊ शकतो. जर उपलब्ध वस्तूही मिळते, म्हणजे साखर कारखानदारीचा विचार करता महाराष्ट्रामध्ये साखर उद्योग खूप प्रचलित आहे, त्यामुळं साखर उपलब्धता ही मोठ्या प्रमाणावर होऊ शकते. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेमध्ये जर आपण पाहिलं तर या उत्पादनाचे फायदे हे मोठ्या प्रमाणावर घेतात. नैराश्याकडून येणाऱ्या त्याच ठिकाणी राहण्यासाठी म्हणून अर्थव्यवस्थेने वेगाने हालचाल केली पाहिजे आणि अर्थव्यवस्था अधिक वेगाने आणि वेगवान झाली पाहिजे, अन्यथा ते काही प्रमाणात याच्यात मागणीत बदल होऊ शकतो. त्याच पद्धतीने मागणी आणि पुरवठा या दोघांतही समतोल राखण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणं अपेक्षित असतं. हॅरॉड मॉडेल ची जर तुलना दोघांची केली तर हॅरॉड मॉडेल आणि डोमर मॉडेल दोन्हीमध्ये समानता आणि असमानता हे दोन्ही बाबतीत दिसून येते. काही बाबतीत समानता आहे तर काही बाबतीत ते असमान स्वरूपाचे असलेले आपल्याला दिसून येतं. समानतामध्ये कुठल्या बाबी समान आहेत तर हॅरॉडचा आणि डोमरचा विचार करता पूर्ण रोजगार वाढीचा दर गाठण्याच्या दृष्टीनं दोन्हीमध्ये मोठ्या प्रमाणावर विचार केलेला दिसतो. अर्थात GW/S/CR इज इक्वल टू डोमर मॉडेल. आता या डोमर मॉडेलमध्ये उत्पन्न आणि ज्यावेळेला उत्पादनाच्या अनुषंगाने गुंतवणूक किंवा मागणी पुरवठ्याच्या अनुषंगाने गुंतवणूक ही कशा पद्धतीने प्रभावी असू शकते यामध्ये समानता असल्याची भाव दिसून येतो. तुलनात्मकरित्या या दोन्ही मॉडेलच्या अनुषंगाने अनेक बाबी खरं तर प्रकर्षाने मांडलेल्या आहेत. त्याचे मेजरमेंट किंवा मापनदंड जे आहेत ते दीर्घकाळासाठी समस्या प्रधान असले तरी अल्पकाळाचा विचार करता ते फायदेशीर दिसतात. श्रमाची स्थिती ही काही नैसर्गिक निर्धारकांची कमतरता, इनपुट श्रमवाढीचा दर हा ट्रिगर करू शकतात. त्याचबरोबर कोणते गुंतवणूक प्रतिबंधात्मक उपाय किंवा त्या बाबी मांडलेली दिसून येतात किंवा केंद्र प्रसारक शक्ती ही सतत कमी होत असते किंवा त्याच्यात अस्थिरता निर्माण होते. निश्चित व्याजामुळे गैरसोयीचे गृहीतक देखील विचारात घेतलेलं गेलेलं आहे. भांडवली उत्पादन गुणोत्तर हे कमी प्रतिस्थापन याच्या अनुषंगाने आहे. ग्रोथ मॉडेलमध्ये हॅरॉड मॉडेल आणि डोमर मॉडेल बद्दलचे काही बाबतीत स्वतंत्रता जरी असली तरी दोन मॉडेल ही समान पातळीवरती विचारात घेतली जाऊ शकतात. अभ्यासाच्या एका टप्प्यावर पोहोचल्यानंतर हॅरॉड आणि डोमर ग्रोथ मॉडेल हे ओळखल्या जाणाऱ्या स्वरूपातील एक चांगलं मॉडेल असल्याचं आपण म्हणू शकतो. पदार्थाच्या अनुषंगाने आणि त्यातली काही बारकावे देखील दिलेले आहेत त्यांनी. वाढीच्या क्षमतेचा परिणाम हे जास्त प्रमाणात किंवा चांगल्या पद्धतीनं दिसून येतो. या अटी वेगवेगळ्या अटी